माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. चला मग जेवणाची तयारी चालू होती. आज मस्त पालक वरण बनवायचं होतं. लगेच बनवायला घेतलं. तुरीची डाळीमध्ये बनवायचं होतं बरं का. डाळ शिजत घातली होती आणि पालक व्यवस्थित कट करून घेतलं. तर म्हटलं चला आता भरपूर दिवस झाले पालक वरण बनवलंच नाही. मस्त पालक वरण शिजायला टाकलं. मस्त पालक वरण शिजेपर्यंत चपात्या पण बनवून झाल्या. आता भेंडी होती तर म्हटलं थोडी तेला मिठात भेंडी बनवूया. लय आवडते बरं का आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच. भेंडी बनवली. मस्त पालक वरण बनवून घेतलं आणि सगळे कामं वगैरे आवरले. दुपारच्या टायमामध्ये माझं पार्सल आलं होतं. म्हटलं चला आपण काहीतरी बनवून घेऊया. आता मी ब्लाऊज शिवलेला आहे. ते एका ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याला मोती लावायचे होते मला. म्हटलं चला थोडं थोडं सगळं काम करून घेऊया. आणि अजून काही कंप्लीट झालं नाही बरं का. जरा वेळ लागतोय. कंप्लीट झालं तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करा. आता सुरुवातीची लाईन चालू होती. म्हटलं एक मोती लावून बनवून घेऊ पटकन. जरा वेळच लागतोय. तर थोडं दुपारच्या वेळामध्ये हे करायला घेतलं होतं. म्हटलं आपण हे काम करून घेऊया. आणि सुरुवातीच्या फक्त बाहेरच्याच करून घेतलं. म्हटलं ते पटकन करून घेऊया. बाकीचं कसं आहे पटापट होत नाही आहे आणि एवढा हात पण बसलेला नाही आहे. आणि फर्स्ट टाईमच बनवते जरा वेळच लागणार आहे. आणि पूर्ण कंप्लीट झाल्यावर तुमच्याबरोबर मी पूर्ण नक्की शेअर करणार आहे. असं काही लाईनी करत होते पूर्ण हाताला डिझाईनला. आणि पूर्ण असं काही दोन्ही हाताच्या बनवून घेतल्या होत्या. खूप भारी वाटत होतं. पूर्ण डिझाईन झाली ना बनवून तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. चला आता आजच्यासाठी एवढंच बरं का. कशी वाटते ब्लाऊजची डिझाईन नक्की सांगा. आणि पूर्ण कंप्लीट झाल्यावर ते पण तुमच्याबरोबर शेअर करूया. चला आता आजच्यासाठी एवढंच. बाय.